जी पक्ष साहेबांनी काढला होता तो आता पक्ष अजित पवारांना मिळाला आहे. तुम्हाला एक चांगलं झालं. चांगलं झालं. कोणाला मत देणार? दादालाच आणि कोणाला देणार? आता म्हातारा बैल झाल्यावर ती तरण्या बैलाला दाबणारच की. हा असं आहे. दादा कसं आहे काम करणार, होत असलं लगेच म्हणणार हा करणार. साहेबाचं कसं आहे गोंजारणार 3 वेळा जवळ गेलं तर म्हणणार हा या 100% जरूर या मग करणार. दादाचं कोणत्या पक्षाचं असो कुठला बी असो लगेच काम होत असलं लगेच करणार, नसलं होत तर म्हणणार नाही. साहेबाची भूमिका साहेबांनी काय घ्यावं ते भीष्म पितामहासारखं राहायला पाहिजे. तटस्थ, इकडे बी नाही तिकडे बी नाही, हाय मी सगळ्याला असं बघायला पाहिजे. ही पोरं काय करतात, ही दादा काय करतात, ही काय करतात. साहेबांनी बघून त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांनी राजनीती सोडायला पाहिजे साहेबांनी. मी सध्या बारामती तालुक्यातल्या काटेवाडी इथल्या पालखी तळावरती आहे. माझ्यासोबत सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. यांच्याशी बातचीत करण्यामागचं कारण असं आहे की यांनी अजित पवारांचं देखील काम बघितलं आहे आणि शरद पवारांचं देखील काम बघितलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय चाललंय बाबा राजकारणात? काय चालायचं आता राजकारणात? काय आता त्यां चाललंय आता अजय दादाला दिलं पक्ष चिन्ह हे सगळं. हां साहेबांनी बी चांगले कामं केलेले आहेत. पण आता काय होईन त्याच्यावर पूर्वी काय होईन आता पुढचं काय सांगता येत नाही. काटेवाडीकर म्हणून काय वाटतं? काटेवाड्याला दोन्ही सारखे आहे ते. आता काटेवाड्याकरांना आम्हाला जास्तला प्रश्न पडलाय. आता बघू काय पुढच्या उमेदवाराच्या ह्याच्यावर. म्हणजे निवडणुकीला उमेदवार बघणार तुम्ही कोण आहे ते? हां हां ताईंचं नाव तर चर्चेच आहे, म्हणजे ताईंचं तर फिक्सच आहे. पण आता त्यांच्या विरोधात वहिनी उभा राहणार आहेत असं कळतंय. म्हणजे चर्चा आहे बाबा, खरं खोटं अजून माहित नाही. तुमची कशी अडचण होती का? अडचण होणार की, चर्चा आहे म्हणल्यावर. आणि वहिनीने तर जास्त कामं केल्या ताईपेक्षा. बरं. हां वहिनीने जास्त काम आमच्या काठेवाडीत केलं. बरं. हां आता त्या उमेदवार कसा देतात त्याच्यावर चर्चा. पक्ष आणि चिन्ह दोन्ही आता अजित पवारांना मिळले. दादाला दिलं. कसं बघताय इकडे, काय वाटतंय? आता काय ते काय होईल ते बघू पुढचं. काय साहेबाला कुठलं चिन्ह मिळते, काय साहेब काय भूमिका घेते त्याच्यावर. हां दादाला तर मिळेल सगळं. बाबा वय किती? 87. कस काय आता काय चालू आहे राज्यात? काय चाललंय आम्ही बसून हे बोलते. मी बोलतोय. बरं यांचं घेतो. तुम्ही दोन्ही नेतृत्व बघितलं, अजित पवारांचं नेतृत्व बघितलंय, साहेबांचं देखील बघितलंय. कसं बघता? आता दोन्ही आमची तर दात बी आमचं होट बी आमचं, कुणाच्या बद्दल गुणगान करायचं. साहेब बी आमचं तर दादा बी आमचं. दादा यंग आहे साहेब ओल्ड आहे, एवढाच फरक आहे. बाकी आहे दोन्ही आमचीच. बरं. आता आम्हाला वाटतंय मताचं अर्ध करून द्यायला परवानगी दिली तर आम्ही दोघांना अर्ध देऊ. हा आता मतं कुणाला द्यायची आमच्या पुढं मोठा प्रश्न आहे की दादाला दे. साहेबाला बी सोडता येत नाही आणि दादाला बी धरता येत नाही. काय करायचं, अशी स्थिती आहे आमची. मग आता तुम्ही काय करणार? आम्ही अर्ध करणार. हे दादाला बी अर्ध हाणणार आणि साहेबाला अर्ध हाणणार. पण दादा म्हणतात तसं करू नका. द्यायचं असलं तर दोन्ही त्यांना द्या, नाही तर दोन्ही मला द्या. अहो आता समोर मी माणूस जीवतो, समोरचा उपाशी ठेवायचं का? मला सांगा की दोन्ही आमची इथं. दोन्हीला अर्धा देतो, एक त्यांना देतो, एक ह्यांना देतो. दोघांपैकी आधी कोण आवडतं? ही महत्वाचं आवडते. आपण नाही आता आहे का विषय असतो की दोघांपैकी एकाची निवड करायची. मग तिथं अडचण होती का तुमची? लई अडचण होती. आता साहेबाला बी सोडता येत नाही. साहेबांनी तसं का आमच्या गावात लई विशेष काम नाही केलं, खाली असं केलंय ना असं केलंय. पण वहिनीने दादानी प्रत्यक्षात कृती केली इथं, त्याच्यामुळं ही गाव आज नंदनवन आहे. साहेबांनी खाली राजकारणच केलंय. साहेबांनी विशेष काय इथं ही नाही दिलेलं. खाली हात जोडणे आणि आशीर्वाद देणे एवढंच केलंय. दादानी प्रत्यक्षात कृती करून दाखवली, गाव चांगलं करून दाखवलंय. वहिनीने इथं झाडलंय तेव्हा ही तुम्हाला सुंदर दिसतंय. त्याच्यामुळं आम्ही वहिनीच्या कृपेमुळे आणि दादाच्या कृपेमुळे इथं बसलोय. पण तुमची अडचण आहे ती आहेच. हाय अडचण, आता थोडी अडचण राहणारच की. पण आम्ही मी परत मार्गी लागू दादाच्याच मागं. साहेबाला बसवू जरा, आता तुम्ही घरी बसून बघा.
बर आता त्यांचं संपलेलं दादा बी तीच म्हणतात पण साहेब ऐका नक्की. आता म्हातारा बैल झाल्यावर ती तरण्या बैलाला दाबणारच की हा असं आहे. दादा कसं आहे काम करणार होत असलं लगेच म्हणणार हा करणार. साहेबाचं कसं आहे गोंजारणार 3 वेळा जर गेलं तर म्हणणार हा याला 100% जर होता या मग करणार. दादाचं कोणत्या पक्षाचं असो कुठला बी असो लगेच काम होत असलं लगेच करणार, नसलं होत तर म्हणणार नाही होत. बाबा तुम्ही हसताय काय नेमक्या भावना आहेत हा? काय म्हणणं काय वाटतं तुम्हाला या आत्ताची परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटतं? काय दोन्ही बी आपली कसं काय करायचं. पण दोघांपैकी एक तर एकालाच मतदान द्यावं लागेल. ही म्हणतात अर्ध वाटण दिलं तर परवानगी दिलं तर आम्ही तसं बी देऊ. हा अर्ध देऊन उपयोगच होणार नाही. तसं उपयोग नाही होणार, हा. हक्कच द्यावा लागेल. एकाला जी पक्ष साहेबांनी काढला होता तो आता पक्ष अजित पवारांना मिळालाय. तुम्हाला एक हा चांगलं झालं. चांगलं झालं. कोणाला मत देणार? दादालाच आणि कुणाला देणार. दादालाच मतदान. महत्वाचं बोला की आपल्यासोबत बाबा तुम्ही सगळ्याला सांगताय तुम्हाला काय वाटतं या संदर्भात सगळं? आता आली जागी. जुना हस्तिनापूर हे आत्ताचं दिल्ली इथं कौरव आणि पांडव हे एकच होते. तसं पवार घराणं हे एकच आहे. पण ही जी जनता आहे हे श्रीकृष्णाच्या भूमिकेतून जर आपण जनतेकडे पाहिलं तर जो कर्म कृष्णाने काय सांगितलं अर्जुनाला की कर्म कर, तसं हे कृष्णाच्या जनतेच्या रूपानं दादाला एक प्रतिक्रिया त्यांना ते मिळालेली आहे आणि ते समाजकार्य अगदी आवडीने करतात आणि ते सर्व नेत्यापेक्षा सकाळी 6च्या आत ते त्यांच्या कर्म करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असतं. काय साहेब शरद पवारांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या काळात केलं. पण आज तरुण पिढी जी आहे तरुण पिढीला काय पाहिजे की गावाची स्वच्छता, गावात आरोग्य केंद्र म्हणा, सचिवालय म्हणा, पालखी ओटा एक भाषणासाठी हे सगळी सुविधा जी केली ही अलीकडच्या काळात दादांनी सुनीताताईंनी गावासाठी बरंचसं काय केलं. त्यामुळं काय झालं आहे की गावातला जो तरुण वर्ग आहे हा दादांच्या बाजूला कललेला वाटतो आहे काय. आणि दादा आहेत बी तसे. दादांचं प्रत्येक घर दादांच्या ओळखीत आहे. प्रत्येक गावातला माणूस दादांच्या ओळखीत आहे. त्यामुळं बराचसा कल दादांच्याकडचं बोलतं हे मान्यच करावं लागेल काय. साहेब काय वाईट नाहीत, साहेब बी आपलेच आहेत, ते बी आपलेच आहे. पण मी आता सांगितल्याप्रमाणे आपण जर इतिहासाचं उदाहरण घेतलं तर कौरव आणि पांडव हे एकाच घरातले. मग का वैमनस्य झालं? का झालं काय वाटतं? वैमनस्य तसं कर्मानुसारच झालेलं आहे ते काय. म्हणजे कुणाचं कर्म आणि कुणाचं जरा असं विस्तृत सांगा की. हां जे कौरव होते कौरवांना हस्तिनापूरची सत्ता पाहिजे होती आणि पांडवांना त्यांनी अलग केलं. पण तसं त्यांचं वैरत्व नाही. पण ज्यावेळेस हे जास्त वाढत गेलं त्यावेळेस श्रीकृष्ण परमेश्वरांनी त्यात भाग घेऊन ते कर्म त्यांना विरोधाभास लढाई कुरुक्षेत्रावर जे घडलं ते श्रीकृष्णामुळं घडलं. त्यांनी उपदेश केला किंवा कर्म आधी हे केलंच पाहिजे, मरण हे सगळ्यांनाच आहे, तू केलं तरच होणार आहे असं काय नाही. अशा पद्धतीनं ते त्या काळचं जुनं ऐतिहासिक राजकारण झालेलं आहे. आत्ता बी असं वाटतं की जर आता जनतेला काय पाहिजे की सुधारणा पाहिजेत, फॅसिलिटी काय पाहिजेत, हे सगळं दादांच्यामुळं बऱ्याचशा घटना घडत आहेत. आणि त्यामुळं कल काटेवाडीचा सगळा दादांच्याकडं आहे सद्यस्थितीत. सध्या. हो बाबा वय किती? वय मला वय 82 की नीट बोला नीट बोला. हा 82 वय. काय चालू आहे सध्या राज्याच्या काय राजकारणात? नाही काय नाही काय सुद्धा नाही. यायचं हे काय इथं बसायचं यायचं नाही तर बसायचं. यांचं हे काय ते कानाला हात लावायचा नाही. कशाला? कानाला हात लावायचा नाही. फक्त ऐकायचं. इकडे नाही ऐकायचं, इकडे सोडून द्यायचं, इकडे नाही ऐकायचं, इकडे सोडून द्यायचं. कुणाच्या नादाला लागायचं सांग. आपण एकच पायाची माणसं आहे. हा आपण एकच पायाचं आहे. बर काय ही मिळून पाहुणं व्हायचं, ही सगळं मिळूनच व्हायचं. बर
काय बायको काटाड्याची आहे हा. आपलं काट्याची कुणाची काट्याची ओके काट्याची म्हणून हे गाव कोणाचं आहे काटेवाडीचं आहे. बर मग ह्याच्यातली सगळी पाहून माझंच आहे ते. पवार पण बाहेरनच आल्या तिथं जसं तुम्ही बाहेर पवार पवारनं बाहेर आला म्हणूनच माणसं बाहेर ना आलेली इथे 100%. बर हा पवाराच्या जीवावर तर चाललंय सगळं इथं. बर काय इथं अडचण आली की चला दादाकडे जवळ जाऊन नाही उभा राहत. मी स्वतःच सांगतो तुम्हाला. हा मोठी जरी तुमची सभा असली ना त्याला रोड असतो का ना तिथं दादाला जायला हा. खुर्ची बसायला तर मोकळा. मग आपण नुसतं रोडला उभा राहू. दादा तिथं जात्याल खुर्ची बसल्यावर त्यांनी आपल्या फिरून बघितलं की तुम्हाला म्हणलं त्या माणसाला बोलवलं मार्की ती मला आता सांगा पक्ष आणि चिन्ह दादांना मिळाले काय वाटतं याकडे कसलं कसलं पक्ष आणि चिन्ह राष्ट्रवादीमध्ये फूट पडली दादा साहेबांपासून वेगळं झालं पक्षावरती दावा केला तर पक्ष दादांना मिळाला पक्ष दादांच्या मागं जाणार आहे साहेबाच्या मागं नाही जाणार. दादा माणसात मिसळून राहते तो तसं साहेब माणसात राहत नाहीत. साहेब माणसात राहत नाही इथं कुठं राहायचं माणसं. नाही इथं गावात आलं तर दिसतं करेल जाणार आणि हा कॅमेरीला जाणार मारुतीच्या पाय पडले की डायरेक्ट जाणार. तसं दादाचं काम नाही. आलं तर दादा सगळीकडे मिसळतात. चला म्हणलं की तिकडेच जातात. अडचण कोणाला नाही. दादाची तर नाहीच नाही. आता साहेबाचा तर प्रश्नच नाही. दादा जर म्हणले नाही असं करायचं तुम्ही साहेबाला भेटा तर मग तिथून पुढे साहेबाला भेटायचं. पण आता तुम्ही मोठ्या ठामपणे साहेबांच्या पाठीमागे दादांच्या पाठीमागे उभा आहे हो हं? हो काय दोघांचा फरक वाटतो तुम्ही आता बरेच वर्ष झालं तुमचं 82 वय म्हणजे साहेबांनी एवढंच वय थोडं कमी दोघांच्या राजकारणात दोघांचं राजकारण तुम्ही बघितलंय सारखं चालू आहे तर का बंद बघायला नुसतं काय फरक काय वाटतंय दोघांतला फरक फरक नाही काय वाटत आपल्याला. फरक नाही काय फरक- तिकडून फरक जर म्हणजे- काय होत असेल ना मग फरक कसा पडला बरं का फरक म्हणजे कसं आहे दादाचं लगेच काम करणार ॲक्शन लगेच आणि साहेबाची कशी दमादमाने बघू बघू बघू. पण मला सांगा हा. तुम्ही म्हणताय की साहेबांचं काम असेल दादांचं असेल ही जी फूट पडली ती पडायला पाहिजे होती असं वाटतं नव्हती पाडायला पाहिजे. घर जळलं तर आपल्याला चांगलं वाटतंय का हे आमच्या घरालाच आग लागली हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. पण आता साहेबाची भूमिका साहेबांनी काय घ्यावं ते भीष्म पितामहासारखं राहायला पाहिजे. तटस्थ इकडे बी नाही तिकडे बी नाही हाय मी सगळ्याचा असं बघायला पाहिजे. ही पोरं काय करतात ही दादा काय करतात ही काय करतात साहेबांनी बघून त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आता त्यांनी राजनीती सोडायला पाहिजे साहेबांनी. काय वाटतं बाबू हा हे सांगते ती बरोबर आहे. तुम्ही काय बोला की. सांगायचं मी काय बोलू मला सांगायचं तुम्ही काय बोला म्हणून मग काय बोलणार काय मी दादापेक्षा जास्त नाही, दादा माझ्याजवळ चांगलं काय काम करतंय काय. मत साहेबाला देणार का दादांना देणार हे बघा, हे कसं. दादांनाच देणार. ते काय बी बोलू दे, अरे तुमचं सांग. तुम्ही माकडागत बोलू नका. माकडागत नाही योग्य बोलतो दोघांपैकी एक सांगा कोणतरी नाही दादाला देणार. उभा नाही ना उमेदवार एकाच जागेवर असतो का सगळीकडे असतात ते सांगितलं. नाही आता पंचायतीला दादा उभा राहिलं दादाला मतदान द्यायचं. कारखान्यात साहेब उभा राहिल्यात कारखान्याला मग काय करायचं मग का साहेबालाच मत जाणार. आता मला सांगा तुम्ही लय महत्वाचं बोललाय आता की तुम्ही दादा जिकडे उभं राहतील तिकडे दादांना हो. साहेब राहिले तर साहेबांना हो. पण आता असं झालंय की ताईंच्या विरोधात वहिनी उभं राहणार आहेत असं कळतंय मग तुमची गुची होणार का आता वहिनी जरी उभा राहिल्या तरी दादाच काम आहे ती. पण मग तुम्ही मतदान कोणाला करणार ताईंना करणार का दादांना करणार अडचणी येणार का तुमच्यासोबत? उभा कोण राहिले या दोघी बी दोघी बी राहील. दादा बिन वहिनी बी वय वहिनी हा आणि सुप्रिया ताई सुळे मग वहिनीलाच जाणार सुप्रिया सुळ्याला नाही जाणार. नाही जाणार बर हा आता बोलला बरं सुप्रिया सुळ्यांना नाही जाणार. म्हणजे तुम्ही जी सगळी आहेत तुम्ही ज्येष्ठ सगळी आहेत, तर तुम्ही इथं काम केलंय म्हणजे वै दादांनी चांगलं काम केलंय म्हणून तुम्ही इथं दादांच्या बाजूने आहात बरोबर ना एवढंच. पण त्यांच्यात फूट पडायला नव्हती पाहिजे तुमच्या सगळ्यांचं मत आहे. सगळ्याचं तर हे होते काटेवाडीकर ज्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात विकास जो आहे तो काटेवाडीचा अजित पवारांनी केलेला आहे. त्याच्यामुळे ही जी सगळी लोक आहेत ती मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या बाजूने आहेत. परंतु हे सांगताना ते हे देखील सांगतात जे झालंय ते वाईट झालंय. राष्ट्रवादीमध्ये अशा पद्धतीने फूट पडायला नको होती. आता हे काटेवाडीकर नेमकं मतातून कुणाला मताधिक्य देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत ABP माझा काटेवाडी.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.